मित्रांनो, स्वतःला विचारल्याशिवाय स्वतःची ओळख पटत नाही असं म्हणतात. पण एखादा माणूस इतका महान होऊ शकतो का की तो अणूपेक्षाही सूक्ष्म दिसावा, आणि त्याच वेळी तो इतका विशाल होऊ शकतो का ती संपूर्ण आकाश त्याच्यात सामावून जावं. 17व्या शतकात देहूच्या इंद्रायणी काठी बसून एका महान संतांने विश्वाच्या अस्तित्वाचं जे गुपित सांगितलंय ते आजही आधुनिक विज्ञानाला चकित करणार आहे. आज आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या त्या अद्भुत अनुभवाबद्दल बोलणार आहोत, जिथे मी संपतो आणि अनंत सुरू होतो. या सखोल प्रवासात जाण्यापूर्वी जर तुम्हाला आमचे संत तुकाराम महाराजांचे विचार अध्यात्म सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर आमच्या चॅनलला ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा केवळ अभंग नाही तर तुमच्या जगण्याची दृष्टी बदलणारं जीवनसूत्र आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, गिळूने सांडेले कळीभर भवभ्रमाचा आकार. सांडेली त्रिपुटी दीप उजळाली गठी, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हा अभंग म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या आत्मसाक्षात्काराची पावती आहे. जेव्हा एखादा साधक भक्तीच्या पराकोटीला जातो तेव्हा त्याच्या देहाच्या मर्यादा संपतात. तुकाराम महाराज म्हणतात, अणु रेणू या थोकडा. अणु म्हणजे पदार्थाचं सर्वात लहान कण. तुकाराम महाराज म्हणतात की मी इतका सूक्ष्म झालो आहे की मी अणुपेक्षाही लहान आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे अहंकाराचा विलय. जोपर्यंत माणसाला स्वतःच्या रूपाचा, धनाचा, जातीचा किंवा ज्ञानाचा गर्व असतो तोपर्यंत तो मोठा असतो. पण देवाच्या दरबारात जो सर्वात लहान होतो तोच सर्वात मोठा ठरतो. पण पुढच्या क्षणी तुकाराम महाराज म्हणतात, तुका आकाशा एवढा. हे कसं शक्य आहे? एकाच वेळी सूक्ष्म आणि एकाच वेळी विराट. हे तर अध्यात्माचं गणित आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला शून्य करता तेव्हा तुम्हीच विश्वाशी एकरूप होता. ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब जोपर्यंत वेगळा आहे तोपर्यंत तो छोटा आहे, पण तोच थेंब जेव्हा समुद्रात मिसळतो तेव्हा तो समुद्र होतो. तुकाराम महाराज आता देहूचे तुकाराम महाराज राहिलेले नाहीत. ते या चराचर सृष्टीचा भाग झाले आहेत. त्यांना आता झाडावेली, पशुपक्ष्या, डोंगर दऱ्या स्वतःचं रूप दिसू लागलं आहे. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, गिळूने सांडलेले कळीवर भवभ्रमाचा आकार. कळीवर म्हणजे आपला हा नश्वर देह. आपण आयुष्यभर या देहाचे लाड करतो, याला खरंच मानतो. पण तुकाराम महाराज म्हणतात की मी या देहाची आसक्ती गिळून टाकली आहे. हा संसार म्हणजे भवभ्रम आहे, एक आभास आहे. ज्याप्रमाणे स्वप्नात आपल्याला सर्व काही खरं वाटतं पण जाग आल्यावर समजतं की ते एक स्वप्न होतं, तसंच आत्मज्ञान झाल्यावर हा संसार एक वेळ खेळ वाटू लागतो. तुकाराम महाराज त्या भ्रमाचा आकारच संपून टाकला आहे. तिसऱ्या चरणात एक अत्यंत महत्वाची तात्विक संकल्पना येते. सांडली त्रिपुटी, दीप उजळलेल्या घटी. त्रिपुटी म्हणजे काय? ज्ञाता म्हणजे जाणून घेणारा. ज्ञान म्हणजे जाणून घेण्याची प्रक्रिया, आणि ज्ञेय म्हणजे ज्याला जाणून घ्यायचं आहे तो ईश्वर. जोपर्यंत आपल्याला वाटतं की मी भक्त आहे आणि तो देव आहे तोपर्यंत द्वैत असतं. तुकाराम महाराज म्हणतात, आता ही त्रिपुटीच संपली आहे. मीच देव झालो आहे आणि देवच मी झाला आहे. जेव्हा ही अवस्था येते तेव्हा दीप उजळलेला घटी म्हणजेच अंतःकरणात आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. हा असा दिवा आहे ज्याला वात लागत नाही, तेल लागत नाही, तो स्वयंप्रकाशित आहे. शेवटी तुकाराम महाराज एक अत्यंत हृदयस्पर्शी गोष्ट सांगतात. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. ज्या माणसाला सगळं मिळालं, त्याचा देव झाला, त्याने आता कशासाठी जगावं? तुकाराम महाराज म्हणतात, मला आता स्वतःसाठी काही नको आहे. माझे सर्व प्रश्न सुटले आहेत, सर्व इच्छा संपल्या आहेत. आता हे शरीर फक्त उपकारासाठी शिल्लक आहे. जगाला संकटापासून बाहेर काढण्यासाठी, दुःखी माणसांचे अश्रू पुसण्यासाठी आणि लोकांना भक्तिमार्ग दाखवण्यासाठी मी उरलो आहे. संतांचं जीवन हे परोपकारीसाठीच असतं. ज्याप्रमाणे चंदन स्वतःच जिसतं आणि दुसऱ्याला सुवास देतं, तसं तुकाराम महाराज आता केवळ जगाच्या कल्याणासाठी उरले आहेत. या अभंगातून आपल्याला मिळणारा धडा हाच आहे की जोपर्यंत आपण
मीपणात अडकलो आहोत तोपर्यंत आपण छोटे आहोत. ज्या दिवशी आम्ही आणि तो एक आहोत असे मानू त्या दिवशी आपणही आकाशा एवढे मोठे होऊ शकतो. तुकाराम महाराजांचे हे विचार आजही आपल्याला शांतता आणि दिशा देतात. तर मित्रांनो, तुकाराम महाराजांचा हा विराट अनुभव तुम्हाला कसा वाटला? तुम्हालाही कधी असं वाटलंय का की मी या विश्वात आपण सर्व एकच आहोत? तुकाराम महाराजांच्या तुमच्या भावना कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुकाराम महाराजांचे हे अनमोल विचार घराघरात पोहोचतील. आणि विसरू नका, जग कल्याण संतांच्या विभूती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.